जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सत्संगात आपलं स्वागत आहे. माझा जन्म हैदराबादचा आहे, त्याच्यामुळे मराठीवरती फारसं प्रभुत्व नाही माझं. वारंवार इंग्रजी हिंदी शब्द येतात, तेव्हा मी आधीच तुमची हात जोडून माफी मागतो. योग वशिष्ठात एक एक कहाणी, एक गोष्ट, एक स्टोरी आहे. एक छोटंसं गाव होतं एका टेकडीवरती. चांगलं रम्य गाव होतं. चांगली भरभराट होती त्या गावात. कशाची कमतरता नव्हती. फक्त पाणी नव्हतं, त्या पाण्याची व्यवस्था नव्हती त्या त्या गावात. पाणी खालून तलावातून आणावं लागायचं. टेकडीच्या पायथ्याशी एक तलाव होता, त्यातून पाणी आणावं लागायचं. तेव्हा पाणपोई हा प्रोफेशन अतिशय डिमांडमध्ये होता. तेव्हा त्यांचा उदरनिर्वाह अगदी व्यवस्थित चालला होता. सगळे पाणपोई यूज टू बी ऑलवेज बिझी. पण एकदा काय झालं, थोड्या दिवसांनी त्या टेकडीवरती काही झरे सापडले आणि त्या झऱ्यांमुळे ओव्हरनाईट हे पाणपोई बेरोजगार झाले. मग त्यांना कोणीतरी उपदेश केला, त्यांना कोणीतरी सांगितलं की बाबा त्या तलावाच्या पलीकडे जी अरण्य आहे, जी जंगल आहे, त्यात तुम्ही जा, ती लाकडं तोडा, म्हणजे इट विल बी विन विन सिच्युएशन. गावकऱ्यांचाही फायदा, तुमचाही फायदा. आणि त्यांनी तसं केलं आणि ते मग लाकूड तोडून विकू लागले. मग त्यातले काही जरा खोलात गेले त्या जंगलाच्या आणि त्यांना चंदनाची झाडं सापडली आणि मग त्यांनी चंदनाचा व्यापार सुरू केला. आणि मग त्यातले अजून काही आत गेले, अजून खोलात गेले, त्यांना अशा दिव्य वनस्पती, अश्वगंधा किंवा शिलाजीत आणि काही दिव्य रत्न, काही रेअर जम्स त्यांना सापडले. मग त्यांनी त्याचा व्यापार सुरू केला. आणि मग त्यातला एक जण इतका खोलात गेला आणि त्याला एका अतिशय दिव्य मण्याचं दर्शन झालं. ते दिव्यमणी त्याला प्राप्त झाला आणि मग त्याच्या पूर्ण जन्माची तरतूद झाली. तेव्हा सांगायचा मुद्दा असा आहे की दासबोध म्हणा किंवा मनोबोध आणि आत्माराम, ह्याचंही असंच आहे. साधक सुरुवातीला जेव्हा त्याचं पारायण सुरू करतो, तेव्हा निद्रा, आलस्य आणि मूर्ख लक्षणं याचा कसं त्याग करायचा याचा बोध होतो त्याला. मग पुढं अजून तो खोलात शिरतो, तेव्हा नेतृत्व कसं करायचं, राजकारण कसं करायचं, उत्तम गुण कसे मिळवायचे, ह्यावरती मार्गदर्शन होतं. आणि मग अजून खोलात शिरल्यावरती एकदम भक्ती मार्गाचं द्वार उघडतं. भजन, कीर्तन, श्रवण, मनन यात साधक पूर्ण डुबून जातो. आणि त्यातला एखादा अतिशय खोलात जेव्हा शिरतो, तेव्हा एका दिव्यमण्याचं त्याला दर्शन होतं. आणि हा दिव्यमणी म्हणजे काय? आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन भक्तीला मी दिव्यमणी का म्हणतो? आणि समर्थ स्वतःच सांगतात की हा एकच मार्ग आहे, हा एकच उपाय आहे, ज्यायोगे तुम्हाला सायुज्य मुक्ती अथवा सद्योमुक्ती मिळू शकते. सद्योमुक्ती किंवा सायुज्य मुक्ती म्हणजे जी मुक्ती मिळाल्यानंतर जन्म मरणाचा फेरा नेहमी करता चुकतो. हे चत्वार मुक्ती भागवतात सांगितलेली आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि मग चौथी म्हणजे सायुज्य मुक्ती किंवा सद्योमुक्ती, ज्यायोगे पुनरपि मरणम पुनरपि जन्मम हा फेरा नेहमी करता संपतो. अजून एक वैशिष्ट्य असं आहे समर्थांच्या वाङ्मयाचं की कुठलाही अभंग म्हणा, ओवी म्हणा, श्लोक म्हणा, त्याचे दोन अर्थ असतात. पहिला अर्थ वाच्यार्थ आणि दुसरा त्याचा लक्ष्यार्थ किंवा भावार्थ. तेव्हा असंही म्हणू शकतो आपण की एखादा भक्ती मार्गावरचा साधक आहे, तर त्याला भक्ती मार्गाचं दर्शन होतं. आणि जो ज्ञान मार्गाने चालणारा साधक आहे, त्यांनी जरा खोलवर विचार केला, मनन केलं, तर त्याला आत्मबोध होतो. तेव्हा असाच एक अभंग आपण बघूयात दोन्ही दृष्टिकोनातून, एक भक्तीच्या दृष्टिकोनातून आणि एक ज्ञानमार्गी साधकाच्या दृष्टिकोनातून. तेव्हा हा मी अभंग तुम्हाला वाचून दाखवतो. फार सुंदर अभंग आहे हा. देवजवळी अंतरी भेटी नाही जन्मवरी. भाग्ये आले संतजन झाले देवाचे दर्शन.
मूर्ती त्रैलोकी संचली, मूर्ती त्रैलोकी संचली, दृष्टी विश्वाची चुकली, दृष्टी विश्वाची चुकली. रामदासी योग झाला, देही देव प्रकटला. रामदासी योग झाला, देही देव प्रकटला. सुंदर सुंदर अभंग आहे हा. तेव्हा मी एक माझे रामदासी असे भक्त मित्र आहेत, त्यांना विचारलं, याचा अर्थ मला तुम्ही जरा नीट समजावून सांगा ना. त्यांनी फार सुंदर मला लिहून दिला तो अर्थ. मी तुम्हाला वाचून दाखवत होतो. देव अगदी आपल्या जवळ असतो, आपल्या अंतरी असतो, पण जन्मभर त्याची भेट घडत नाही. एकदा भाग्य फळाला आले आणि संताची भेट घडली, त्याच्यानंतर त्याच्यामुळे देवाचे दर्शन झाले. त्याच्यामुळे देवाचे दर्शन झाले, संतामुळे देवाचे दर्शन झाले. देह स्वर्ग पृथ्वी पाताळ असा त्रैलोकी भरून राहिलेला आहे. त्रैलोकी भरून राहिलेला देव आहे. पण जगाच्या नजर चुकीमुळे देवाचं दर्शन घडत नाही. असो, असे सांगून संत रामदास म्हणतात की रामाचा दास बनण्याचा योग झाला. रामाचा दास बनण्याचा योग झाला. जगजाहीर आहे, रामाचा दास बनण्याचा योग झाला आणि रामदासाच्या देहात प्रकट झाला. सुंदर, अतिसुंदर. तेव्हा हाच अभंग आपण ज्ञान मार्गी चालणाऱ्या साधकाच्या दृष्टिकोनातून बघूयात. ठीक आहे. तेव्हा बघूयात ज्ञानदृष्टीने याचं कसं अनालिसिस करता येईल आपल्याला. देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मवरी, भाग्य आले संतजन, झाले देवाचे दर्शन. देव जवळी अंतरी. तेव्हा समर्थ सांगतात, देवाचं दर्शन घ्यायला बाहेर कुठे जाऊ नका. तो अंतरीच आहे, तोच अंतरात्मा आहे, तोच कूटस्थ आत्मा आहे, तोच आत्माराम आहे, तो तुमच्यातच आहे. मग असं आहे तर मग मला त्याचं दर्शन का होत नाही? जन्मामागून जन्म गेले, ते म्हणतात भेटी नाही जन्मवरी. जन्मामागून जन्म गेले पण मला काही त्याची भेट होत नाही, असं का होत आहे? तर समर्थ सांगतात, अरे बाबा, मोठा चुका झाला. 6व्या अध्यायात त्यांनी फार छान त्याचं वर्णन केलेलं आहे. मोठा चुका झाला, तू स्वतःला शरीर समजलास आणि हे जग खरं मानलं, त्याच्यामुळे तू जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलास. मग आता ह्याच्यातून सुटका कशी व्हायची? मग ते सांगतात की भाग्य आले संतजन, झाले देवाचे दर्शन. तेव्हा नशिबाने म्हणा, भगवंताच्या कृपेने म्हणा, संतजन भेटले, समर्थांसारखे गुरु भेटले आणि मग त्यांनी तुम्हाला देवाचं दर्शन घडवलं. आता देवाचं दर्शन कसं घडवलं हे आपण बघूयात. अतिशय ॲब्स्ट्रॅक्ट असा हा कॉन्सेप्ट आहे, पण भयंकर पॉवरफुल आणि युनिक कॉन्सेप्ट आहे हा आत्मनिवेदन भक्तीचा. तेव्हा आपण ही समर्थांची प्रक्रिया बघूयात. समर्थ म्हणतात, तस्मात विचार करावा, ही समर्थाची प्रक्रिया आहे. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. कुठे बाहेर जाऊ नका, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. मी कोण, मी कोण ऐसा निवाडा. मी कोण, हू एम आय, ही प्रक्रिया जगभर पसरलेली आहे सध्या. रमण महर्षी, त्यांची प्रक्रिया हीच होती. निसर्गदत्त महाराज, त्यांची पण हीच प्रक्रिया आहे. आणि 500 वर्षापूर्वी समर्थांनी ही आपल्यासमोर मांडलेली आहे, लक्षात घ्या. आणि तसं पाहिलं तर ही काही स्वतःच्या पदरची नाही आहे समर्थांच्या, ही देखील उपनिषदातलीच आहे, पण त्यांनी सोप्या मराठीत आपल्यासमोर ठेवली, सोप्या भाषेत मराठीत आपल्यासमोर ठेवली. भाग्य आपलं. तेव्हा मी कोण ऐसा निवाडा, पाहू जाता तत्व झाडा, विचार करता उघडा आपण कायचा. आणि मग पुढे सांगतात, तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कायचा उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. तेव्हा हा आत्मविचार कसा करायचा आपण बघूयात. यातले काय स्टेप्स आहेत. तेव्हा मी कोण, आपण सुरुवात करूया जगापासून. मी कोण, मी म्हणजे जग आहे का? ऑब्व्हियसली जग नाही, कारण की जग तर दृश्य, मी दृक आहे.
याचं साक्षी आहे मी. ठीक आहे, मग शरीर, चार्वाक म्हणतात शरीरच सगळं आहे, शरीरातच कॉन्शियसनेस अथवा चित सामावलेलं आहे. समर्थ म्हणतात शरीर म्हणजे मी नाही, कारण की शरीरातला कुठलाही भाग गेला तरी मी आहेच आहे. हो, मग पंचप्राण, प्राणाय स्वा, अपानाय स्वा, उदानाय स्वा, समानाय स्वा, हे पंचप्राण मी आहे. समर्थ म्हणतात नाही, ते पण नाही. हां, मग मन, मन तऱ्हेतऱ्हेचे विचार, तऱ्हेतऱ्हेच्या कल्पना, त्या कल्पना विचार म्हणजे मी नाही, हे तर ऑब्व्हियस आहे. ठीक आहे, मग बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोश, आपण तऱ्हेतऱ्हेचे डिसिजन्स घेतो, तऱ्हेतऱ्हेचे संकल्प करतो, नाही, बुद्धी देखील मी नाही. ठीक आहे, मग अहंकार, मी असं करतो, मी तसं करतो, मी उंच, मी हुशार, मी भाग्यवान, मी अभागी, नाही, तो मी म्हणजे मी नाही. जरा कळायला जर कठीण आहे, पण मी अहंकार म्हणजे मी नाहीच नाही. मग मी कोण आहे? या सगळ्यांचा मनोबुद्धी अहंकार चित्तानेनहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, या सगळ्यांचा साक्षी मी आहे. तेव्हा यू हॅव टू बी केअरफुल. साक्षी हा शब्द इंग्रजीमध्ये आपण ट्रान्सलेट केला ना, तर त्याचं विटनेस असा अर्थ होतो. म्हणजे मी इथे बसलो आणि चोर तिथे दिसला आहे, पण माझं चोराशी काही घेणं देणं नाही, असाही अर्थ नाही आहे साक्षीचा टेक्निकली. मग साक्षी म्हणजे एक्झॅक्टली कसं आहे, याचं डेफिनेशन काय, याची डिस्क्रिप्शन कसं आहे, तर समर्थ सांगतात हा साक्षी म्हणजे आत्मा एक स्वानंद घन आणि अहम आत्मा हे वचन. आत्मा एक स्वानंद घन, अहम आत्मा हे वचन. हा साक्षी म्हणजे एक स्वानंद घन आणि तोच मी, अहम आत्मा. म्हणजे गुरु सांगतात तत्वमसी, आणि जेव्हा शिष्याला कळतं तेव्हा तो म्हणतो अहम ब्रह्मास्मी. जेव्हा अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी शरीर नाही, असा बोध जेव्हा होतो, त्यालाच देवाचं दर्शन म्हणतात. दॅट्स द पॉईंट, की अहम ब्रह्मास्मी हा बोध होणे म्हणजेच देवाचं दर्शन. मग हे देवाचं दर्शन कसं घडतं? मी बसलोय समोर, भगवंत बसले, त्यांचं मी दर्शन घेतोय, असं नाही. असं दर्शन नाही आहे हे इथे. मग कसं हे असं दर्शन नाही, तर मग दर्शन आहे कसं? तर समर्थ सांगतात आपण मिथ्या साच देव, आपण मिथ्या साच देव. देव भक्त ऐक्य भाव, देव आणि भक्तात काहीच फरक उरला नाही. आपण मिथ्या साच देव, देवभक्त ऐक्य भाव, या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणती, ह्यालाच अनुभव म्हणतात. जेव्हा अनन्य होतो, जेव्हा साधक त्याच्या साध्याशी अनन्य होतो, तेव्हा सियरसीन वितळून जातात. सियरसीन प्रमाता किंवा प्रमातृ आणि प्रमेय एक होतात. द्वैताचा निराश होतो किंवा त्रिपुटीचा निराश होतो. म्हणजे प्रमातृ, प्रमाण आणि प्रमेय, ह्या तिन्ही गोष्टी एक होतात. तेव्हा जे दर्शन घडतं भगवंताचं, त्यालाच समर्थ म्हणतात झाले देवाचे दर्शन. भाग्य आले संत जना, झाले देवाचे दर्शन मोठे. आणि समर्थांशिवाय कोण सांगणार आहे तुम्हाला हे, सांगा? इतकी अद्भुत, हा अद्भुत कॉन्सेप्ट फक्त समर्थच सांगणार तुम्हाला मराठीत. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ आता आपल्याला अंतरंगातून बहिरंगात आणतात. तेव्हा याच म्हणतात मूर्ती त्रैलोकी संचली, दृष्टी विश्वाची चुकली, रामदासी योग झाला, देही देव प्रगटला. मूर्ती त्रैलोकी संचली म्हणजे जो अंतरात्मा, जो आत्माराम, ज्याचा आपण विचार केला, समर्थ म्हणतात तोच पूर्ण त्रैलोक्यात पसरलेला आहे, तोच व्यापलेला आहे. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट पूर्ण त्रैलोक्य त्यात सामावलेलं आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि हर हे जयाचे अवतार. इनफॅक्ट तैत्तिरीय उपनिषदात पण सांगितलेलं यतो वा इमानी भूतानी जायन्ते, म्हणजे ज्यातून सर्व निघतं आणि ज्यात पुन्हा सर्व विलीन होतं ते ब्रह्म. मग ते ब्रह्म मला दिसत का नाही? दृष्टी विश्वाची चुकली. ते म्हणतात, समर्थ म्हणतात का दिसत नाही? दृष्टी विश्वाची चुकली. जितके काही जीव आहेत विश्वात, त्यांची दृष्टी चुकीची आहे. मासाचा गोळा डोळा, मासाचा गोळा डोळा, आणि त्यांनी मी ब्रह्म बघीन
असं कसं होईल? इनफॅक्ट शंकराचार्य म्हणतात की बाबा तुमच्या डोळ्यात फूल पडलेलं आहे, तिमिर म्हणतात त्याला, कॅटरॅक्ट. त्याच्यामुळे एका चंद्राच्या जागी तुम्हाला अनेक चंद्र दिसत आहेत. ह्यालाच अध्यास म्हणतात, ह्यालाच अविद्या, ह्यालाच माया. मग या मायेचं निरसन व्हायचं कसं? तेव्हा आता या 2 ओळीत समर्थ त्याचा उपाय सांगतात. हे अद्भुत अद्भुत या 2 ओळी आहेत. याच्यात अतिशय गूढ अर्थ असा लपलेला आहे. रामदासी योग झाला, देही देव प्रगटला. रामदासी योग झाला म्हणजे समर्थ म्हणतात तू रामाचा दास बन. दास बन म्हणजे काय? सगळं काही रामाला तू अर्पण कर. कुठला राम? आत्माराम. आत्मारामाला सगळं काही अर्पण कर. जे जे काही नाशिवंत आहे त्याचा तू त्याग कर. आता त्याग कर म्हणजे समर्पण म्हणजे काय? एक समुद्रात बुडबुडा होता, त्याला वाटलं की मी वेगळा झालो समुद्राहून, असा त्याला अहंकार झाला. आणि मग त्याच्या गुरुनी त्याला स्वप्नात सांगितलं की बाबा तू वेगळा नाही, तू समुद्रच आहेस, तू आपला आत्मसमर्पण कर म्हणजे तुला कळेल. आणि मग त्या बुडबुड्याने आत्मसमर्पण केलं. तो गेला समुद्रात खोल आणि मग तो समुद्रच झाला. त्याच आत्मसमर्पण म्हणतात. इनफॅक्ट हीच गोष्ट उपनिषदात वारंवार सगळीकडे सांगितलेली आहे. आणि त्यातला माझा फेवरेट असा एक श्लोक आहे जो बृहद आरण्यक 4:5:15 चौथ्या अध्यायात 5व्या समासात 15वा श्लोक. माझ्या मते तो पूर्ण सिद्धांत आहे, ज्यात याज्ञवल्क्य नावाचे एक ऋषी आहेत. ते आपल्या पत्नीला मैत्रेयीला समजावून सांगतायत, गूढ रहस्य सांगतायत सेल्फ रिअलायझेशनचं म्हणजे सद्योमुक्तीचं. ते म्हणतात, प्रिय मी तुला अनेक प्रकारचे उपाय आतापर्यंत सांगितले, मार्ग दर्शन केलं तुझं मी वेगवेगळ्या उपायाने, वेगवेगळ्या साधनांनी. पण खरोखरीच एकच साधन आहे तिथपर्यंत पोचायचं. आणि ते साधन म्हणजे नेती आणि वैराग्य. नेती आणि वैराग्य. नेती म्हणजे आपण जो आत्मविचार केला, मी शरीर नाही, मी मन नाही, मी प्राण नाही, मी बुद्धी नाही, त्यालाच नेती म्हणायचं. सत्य आणि असत्य याचा विवेक करायचा, त्यालाच नेती. आणि जे असत्य त्याचा त्याग करायचा, जे नाशिवंत आहे त्याचा त्याग करायचा, त्याला जवळ ठेवायचा नाही. तो त्याग म्हणजेच वैराग्य. आता ह्या संदर्भात आत्मारामामध्ये एक फार सुंदर प्रसंग आहे, जो आम्हाला फार कामाला येईल. तेव्हा असं म्हणतात की कल्याणाला सांगितलेला आहे आत्माराम. तेव्हा शिष्य विचारतो स्वामींना, स्वामी तुम्ही मला ज्ञानदशकात वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, श्रवण मनन निधिध्यास हे सगळं समजावून सांगितलं, पण माझ्या डोक्यात काही शिरलं नाही. तेव्हा असा काही उपाय मला सांगा ज्यायोगे मला पुन्हा हे श्रवण मनन निधिध्यास करावं लागणार नाही. तेव्हा समर्थ म्हणतात, बरोबर आहे, तू केलीस खरी साधना आणि माझ्या हेही लक्षात आलं की तुझ्या डोक्यात काही शिरलेलं नाही. तेव्हा एक काम कर, तू बैस माझ्याजवळ, मी सांगतो तुला, जे जे काही नाशिवंत आहे त्याचा तू त्याग कर. यात आळकेपणा करू नको, यात आळशीपणा करू नकोस. मग तो बाळबोध प्रश्न विचारतो, नाशिवंत म्हणजे काय? समर्थ सांगतात, नाशिवंत म्हणजे जे जे काही दिसतं भासतं, ज्याचा अनुभव होतो ते सगळं, त्या सगळ्याचा तू त्याग कर. आणि मग दुसरा प्रश्न म्हणतो, त्याग कर म्हणजे कुठे जाऊन टाकू तू सगळं? ठीक आहे, माझ्या झोळीत तू उरलेलं सगळं टाक, जे काही नाशिवंत आहे ते जा, आणि आता ती साधना कर. मी सांगितलं तसं तू कर. शिष्य जातो बिचारा आणि मग काही दिवसांनी वापस येतो आणि म्हणतो, स्वामीजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळ्याचा त्याग केला, जे जे काही नाशिवंत आहे काही ठेवलं नाही जवळ, सगळ्याचा त्याग केला मी. पण मी हा त्याग केला, पण मला काही आत्मदर्शन झालं नाही, मला काही ब्रह्मदर्शन झालं नाही, मला काही अनुभव आला नाही. आता मी काय करू? तेव्हा समर्थ म्हणतात, मला येऊन म्हणतोस मी हे केलं, मी ते केलं, मला हे झालं नाही, मला ब्रह्मदर्शन झालं नाही, मी काय करू? म्हणून ते म्हणतात, फटरे मूर्खा, अरे मूर्खा,
तुला मी सांगितलं होतं सगळ्या नाशिवंताचा तू त्याग कर, आणि सर्वात मोठी नाशिवंत गोष्ट अशी अहंकार, हाच तू सोडला नाहीस. म्हणतो मी हे केलं, मी ते केलं, त्या मीला धरून बसलास. मग तुला कसं आत्मदर्शन होईल? ज्या क्षणी शिष्यानी मीचा त्याग केला त्या क्षणी त्याला अनुभव आला, त्याला आत्मप्रचिती आली. आणि मग त्याचं वर्णन करायला तो शिष्य उरलाच नाही तिथे. शिष्य आणि गुरु एक झाले. आपण मिथ्या साच देव, देव भक्त ऐक्य भाव. तेव्हा त्या आत्मप्रचितीचं वर्णन समर्थांनी एक अर्थवाद म्हणून केलेला आहे. ते आपण बघू. मनोबोधातला हा श्लोक आहे. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. सर्व साक्षी अवस्था, काही जण याला जीवनमुक्ती म्हणतात, पण समर्थ म्हणतात ही जीवनमुक्ती नाही, उन्मनी अवस्था, ज्यात जी सर्वसाक्षी अवस्थेच्याही पलीकडे उन्मनी अवस्था, जिथे काहीच उरत नाही, तेथे आठली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित आहे. मना उन्मनी शब्द कुंठित आहे. आता ऐका शेवटचं. तो गीतो चितो राम सर्वत्र पाहे. तो गीतो तोची राम सर्वत्र पाहे. हा राम, कुठला राम? हा आत्माराम. आणि हा आत्माराम कसा आहे? एकमेव अद्वितीय, निर्गुण, निराकार, निर्विकार, निराभास, निरावलंबी, बुद्ध, मुक्त, शुद्ध, देश काल वस्तू अपरिछिन्न, सच्चितानंद, सत्यम ज्ञानम अनंतम, असा हा आत्माराम. आणि म्हणून म्हणतात देही देव प्रगटला. देही देव प्रगटला, यालाच देवाचं दर्शन, आत्मप्रचिती म्हणा, मुक्ती म्हणा, जे काय म्हणा, हे नुसतं शब्दांनी याचं वर्णन केलेलं आहे, पण हे शब्दाच्या पलीकडे आहे. तेव्हा हा असा आत्माराम आहे. आणि हे असं गूढ समर्थाने आपल्याला प्रेमाने समजावून सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा अभंग एक मुंबईच्या अतिशय अप्रतिम गायिका आहेत, सुरेल आवाज आहे त्यांचा, सर्व प्रकारचं गायन करतात. हे भजन, शास्त्रोक्त संगीत, गझल. आणि त्यांनी ह्या भजनाची इतकी सुंदर चाल लावली आणि गायलेलं आहे. त्याचा मी एक लिंक यूट्यूबवरती लावलेला आहे, तो तुम्ही जरूर बघा. आणि हेच भजने त्यांनी अनेक समर्थांची भजनं रेकॉर्ड केलेली आहेत, तेव्हा ती जरूर ऐका तुम्ही. पण आज हे भजन तुम्हाला माझ्याच आवाजात ऐकावं लागणार आहे. एक विनंती आहे फक्त, की हेडफोन लावून ऐका, म्हणजे जरा शब्द स्पष्ट ऐकू येतील. आणि एक शेवटची प्रार्थना अशी आहे की हे भजन ऐकल्यानंतर जे कोणी भक्ती मार्गावर चालणारे साधक आहेत त्यांना भगवंताची प्राप्ती हो, भगवंताचं दर्शन हो. आणि जे ज्ञान मार्गी चालणारे साधक आहेत त्यांना आत्मप्रचिती येऊ. देव जवळी अंतरी, देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी, भाग्याले संत जन, झाले देवाचे दर्शन, झाले देवाचे दर्शन.
जन झाले देवाचे दर्शन झाले देवाचे दर्शन देवजवळी मूर्ती त्रैलोकी संचली मूर्ती त्रैलोकी संचली दृष्टी विश्वाची चुकली मूर्ती त्रैलोकी संचली दृष्टी विश्वाची चुकली रामदास योग झाला रामदास योग झाला देही देव प्रगटला झाले देवाचे दर्शन झाले देवाचे